नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक छान असा लोकरचा रुमाल करायला शिकणार आहोत। षटकोनी आकाराचा असा छान रुमाल उरल्या सुरल्या लोकरपासून आपण करायला शिकणार आहोत। या उरलेल्या लोकरपासूनही आपण खूप काही बनवू शकतो। तर आज आपण छान असा रुमाल करायला शिकणार आहोत। माझ्याकडे बघा या वेगवेगळ्या कलरच्या लोकर आहेत, त्यापासून आपण रुमाल करणार आहोत। त्यासाठी मी ही 4 प्लायच्या लोकर आहेत, उरलेल्या लोकर आहेत सगळ्या, आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे। चला तर मग सुरू करूया। षटकोनी आकाराचा हा रुमाल होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे करून घेऊया। 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत। 3 साखळ्यांचा एक खांब, त्याच्यानंतर एक साखळी, नंतर दुसरा खांब, परत एक साखळी, परत एक खांब। आधी मी हा मॅजिक लूप तयार करून घेतला आहे आणि त्यात आता मी 12 खांब तयार करून घेणार आहे। एक साखळी एक खांब, या पद्धतीने 12 एक साखळी। आता आपण हा दोरा मॅजिक लूपचा हा जो उरलेला दोरा आहे हा ओढून घेणार आहे आणि पहिल्या खांबाच्या सगळ्यात वरच्या साखळीला आपण जॉईन करून घेऊया। बघा आपण 12 खांब घेतलेले आहेत एक साखळीच्या अंतराने। डबल क्रोशेचा वापर करूनच आपण हा पूर्ण रुमाल करणार आहोत। आपण एकदा मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झालेले आहेत। आता हा आपल्याला उरल्या सुरल्या लोकरपासून आपण करतो आहोत आणि हा रंगीबेरंगी होणार आहे। आता एक राऊंड झाल्यानंतर आपण ही लोकर कापून घेणार आहोत आणि दुसरा कलर जॉईन करणार आहोत। हा खालचा दोराही इकडे विणण्यामध्ये घेऊन टाकायचा। आता आपण निळा दोरा घेऊया, निळी लोकर, आणि या प्रत्येक खिडकीमध्ये आता आपल्याला 2-2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। ते कशा पद्धतीने ते मी सांगते। आता या खिडकीमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक शेल तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे 2 खांब, 3 साखळ्यांचा एक खांब, नंतर हा दुसरा एक साखळी, परत त्याच खिडकीतनं परत 2 खांब, परत एक साखळी, परत शेजारच्या खांबातनं हे सगळे दोरे मी विणण्यात घेऊन टाकणार आहे। परत शेजारच्या खिडकीतनं परत 2 खांब, परत एक साखळी। आता परत एक शेल करायचा आहे। 1 2 एक साखळी, परत त्याच खिडकीतनं 1 2 एक साखळी, पुढच्या खिडकीतनं परत 2 खांब, एक साखळी, पुढच्या खिडकीत शेल करायचा आहे। 1 2 खांब, एक साखळी, 2 खांब, आता एक साखळी आणि पुढच्या खिडकीतनं परत 2 खांब। असं अल्टरनेट खिडक्यांमधनं आपल्याला एक शेल, एकदा नुसते खांब, एकदा एक पूर्ण शेल, अशा पद्धतीने विणायचा आहे। आता आपण परत एक शेल करणार आहोत। 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, पुढच्या खिडकीतनं परत 2 खांब, एक साखळी, आता शेल, 1 2 एक साखळी, 2 खांब, परत एक साखळी, 2 खांब, परत एक साखळी आणि
पुढच्या खिडकीतनं एक शेल, शेवटी परत 2 खांब, एक साखळी आणि ह्या पहिला जो आपण शेल केला होता त्याच्या पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीला हे जोडून घ्यायचं आहे। आता बघा किती शेल झाले आणि किती नुसते खांब झाले ते आपण बघू। 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी 6 शेल तयार होतात। आता आपण कलर बदलून घेऊया। आता परत शेल मध्ये शेल आणि पुढच्या खिडकीत साधे 2 खांब या पद्धतीने विणायचा आहे। आता आपण हा जांभळा दोरा घेऊया। आता हा जो शेल आहे या शेल मध्ये आपण एक शेल घेणार आहोत। परत 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, एक साखळी, परत 2 खांब। आता प्रत्येक ठिकाणी शेलवर शेल आणि खांबांवर खांब घ्यायचे आहेत। एक साखळी। आता या पुढच्या खिडकीत आपण साधे 2 खांब घ्यायचे आहेत। 1 2 एक साखळी, परत या ठिकाणी 2 खांब, 1 2 एक साखळी। आता या ठिकाणी शेल आला आहे तर शेलवर शेल घ्यायचा परत। 1 2 एक साखळी, 1 2 एक साखळी। आता या पुढच्या 2 खांबानंतरच्या खिडकीत परत नुसते 2 खांब घ्यायचे आहेत। 2 एक साखळी, या ठिकाणी परत 2 खांब, 2 खांब, 1 2 एक साखळी। याप्रमाणे 2 खांबांच्या 2 सेट झाल्यानंतर आता परत शेल आला। शेल मध्ये परत शेल, 1 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी। आता या ठिकाणी या खिडकीतनं परत 2 खांब, एक साखळी, परत 2 खांब, एक साखळी। आता बघा शेल आला, शेल मध्ये परत शेल म्हणजे 2 खांब, एक साखळी, 2 खांब। हा शेल झाला। आता एक साखळी, पुढच्या खिडकीतनं परत 2 खांब, एक साखळी, पुढच्या खिडकीत परत 2 खांब, एक साखळी। आता या ठिकाणी शेल आहे, शेलवर शेल घेऊया। 2 खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी। आता या खिडकीत 2 खांब, 1 2 एक खिडकी, एक साखळी। आता परत 2 खांब, पुढच्या खिडकीत एक साखळी। आता परत एकदा शेल आलाय, शेल मध्ये परत शेल, एक साखळी आणि 2 खांब, एक साखळी। परत या 2 खिडक्यातनं परत 2 खांब, 1 2 एक साखळी, 1 2 एक साखळी।
आता या पहिल्या शेलच्या पहिल्या खांबाला जॉईन करून घ्यायचं। बघा या पद्धतीने षटकोनी आकाराचा आता हा रुमाल तयार होईल। बघा हा छोटासा षटकोन तयार झाल्यासारखा दिसतोय। इथे एक शेल, त्यानंतर इथे एक शेल, त्यानंतर इथे एक शेल, इथे एक शेल, इथे एक शेल आणि इथे एक शेल, असे षटकोनी आकार हळूहळू त्याला यायला लागला आहे। आता या पद्धतीने शेलवर शेल आणि खिडक्यांमध्ये 2-2 खांब अशा पद्धतीने आपण परत पुढचा राऊंड घेऊ। त्यासाठी मी परत दुसऱ्या कलरचा ची लोकर घेणार आहे। ही लोकर घेते आणि मग सारखंच आपण शेलवर शेल आणि खिडकीमध्ये 2-2 खांब आणि प्रत्येक वेळी एक एक साखळी घेत राहायची। या 2 खांबानंतर या पद्धतीने आपण विणून घेऊया। आता हा शेल आहे, या शेलवर 3 साखळ्यांचा एक खांब, हा दुसरा खांब, एक साखळी, 2 खांब, एक साखळी, आता या ठिकाणी 3 खिडक्या येत आहेत। त्या 3 खिडक्यांमधनं 2-2 खांब घ्यायचे आहेत। अगदी पहिल्या राऊंडला एकच खिडकी येते 2 शेलच्या मध्ये, दुसऱ्या राऊंडला 2 खिडक्या येतात 2 शेलच्या मध्ये, तिसऱ्या राऊंडला 3 खिडक्या येतात। याप्रमाणे त्या खिडक्यांची संख्या वाढत जाते आणि रुमालाचा आकारही वाढत जातो। आता ही तिसरी खिडकी, यातनं परत 2 खांब आणि या पद्धतीने 3 खांब मध्ये आल्यानंतर 2 शेलच्या मग शेल येतो। हा बघा आता हा शेल आला, यात आपण पुढचा शेल करून घेऊया। दोन खांब, एक साखळी आणि 2 खांब, एवढे 4 खांब जेव्हा आपण एकाच खिडकीतून घेतो तेव्हा त्याला शेल म्हणतात। बघा या ठिकाणी शेलवर शेल आले आहेत, 3 आले आहेत आणि या खिडक्या वाढत जातात। आता पुढच्या राऊंडला या खिडक्या 4 होतील, 1 2 3 4, 2 शेल मधल्या खिडक्या वाढत जातात आणि रुमालाचा आकार वाढत जातो। आता मी हा राऊंड कंप्लीट करून घेते। बघा हा आता हेक्सागोन तयार झाला आहे। या ठिकाणी 6 शेल आता क्लिअर दिसायला लागले आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 आणि 6 शेलच्या मध्ये जेवढ्या खिडक्या येतात तेवढ्यावर 2-2 खांब। या पद्धतीने हा रुमाल वाढत जातो। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही वाढवू शकतो। हा रुमाल उरलेल्या लोकरपासून मोठा रुमाल बनवला आहे। बघा हा एवढा मोठा रुमाल मी बनवलेला आहे। सुंदर असा रंगीबेरंगी रुमाल बनला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इकडे साईडला गोंडे पण लावू शकतात। हा पूर्ण रुमाल यात कॅमेऱ्यात येत नाहीये, एवढा मोठा रुमाल मी या पद्धतीने विणला आहे। प्रत्येक ठिकाणी शेलवर शेल आणि खांबांवर खांब या पद्धतीने बघा। हा एक कॉर्नर, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा असे 6 कोन तयार होतात आणि असा मोठा रुमाल तुम्हाला हवा तेवढा तुम्ही तुमच्याकडच्या उरलेल्या लोकरपासून बनवू शकता। तर आवडला का तुम्हाला हा रुमाल? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला अजून काही शिकायचं असेल वेगवेगळं उरलेल्या लोकरपासून वगैरे तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता।